आज ह्या ठिकाणी मी तुम्हाला काल मोहिनी म्हणून मोहिनीविषयी जी जडी त्याचा मी बॅनर तयार करून पाठवला होता। त्यांनी पती पत्नीला वशीभूत करू शकतो किंवा पत्नी पतीला वशीभूत करू शकते। तर हा जो एक वनस्पतीचा म्हणजे एक वनस्पतीची जी क्रिया आहे आणि त्याच्यावर जो मंत्र चालतो तो मंत्र फक्त तुम्हाला 108 वेळा करायचा आहे आणि 108 वेळा करून तुम्हाला ते नर नारीचा जो जोडा आहे जी वनस्पती मी तुम्हाला दाखवली त्या वनस्पतीची पहिली तुम्हाला प्राणप्रतिष्ठा करायची आहे, त्या दोन्ही वनस्पतीची। आता समजा समोरचा नर आहे त्याच्या नावाने नरावर प्रतिष्ठा करायची आणि जी मार्गाची जी वनस्पती तिच्यावर नारीच्या नावाने प्राणप्रतिष्ठा करायची। आणि नंतर तुम्हाला विधान सांगतोय हे, नंतर मग तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी मध्ये मध लावायचं आणि त्या दोन्ही गोष्टी अशा चिपवायच्या आणि लाल पिवळा कलरचा जो नाडा असतो त्या नाड्याने तुम्ही ते नर नारीचा जोडा बांधून घ्यायचा आहे आणि बांधून घेतल्यानंतर एक त्याच्यावर मंत्र म्हणायचा आहे, जो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, कारण तो असा मी ओपन तोंडाने म्हणून दाखवणार नाही, तर मी तो तुम्हाला देईन। आणि जर बाय चान्स जर कोणाला काही समजलं नसेल तर माझा जो टेलिग्राम चॅनेल गुरु आशीर्वाद, त्या टेलिग्राम चॅनलवर येऊन तुम्ही मेसेज करून तुम्ही ह्या गोष्टी माहिती करून घेऊ शकता। आता दुसरी गोष्ट असते की एक दिल्लीचा काय त्याचं नाव बघा, श्यामबाई 1076 हा त्याचा यूट्यूब चॅनल आहे। आता आम्ही सनातनी, आम्ही नाथपंथी, माझा नाथपंथी आखाड्यात नाही, मी अवघडमध्ये, माझा महाशिवरात्रीनंतर कांचिरा पण होणार आहे आणि तोवर आम्ही अवघडमध्येच आहे। जे आम्हाला गुरूंनी विद्या शिकवली, आमच्याकडे जी संपूर्ण विद्या आहे ही संपूर्ण गुरुमुखी विद्या आहे, माझ्याकडे त्याचे प्रूफ आहेत। आणि तर हा जो आहे श्यामबाई 1076 हा दिल्लीचा आहे, त्याचा त्या नावाने चॅनल आहे आणि त्यांनी माझ्या गुरु आशीर्वाद ह्या चॅनलवर कॉपी क्लेम केलेला आहे। काय तर बोलले, मी जसं बोलतोय तसं ते बोलतात, तसं त्या पद्धतीने सांगतात असं त्यांनी क्लेम केलेला आहे। त्याचं संपूर्ण नाव बघा, बहुतेक म्हणजे त्याचं संपूर्ण नाव नाही घेता येणार मला, ठीक आहे काय हरकत नाही। पण आज हे अशी लोक आपल्यासारख्या नाथपंथी सनातनीय लोकांच्या चॅनलवर हे कॉपीराईट आणतात। तुम्हाला कळलंच नंतर, तुम्ही जेव्हा त्याचा चॅनल जेव्हा ओपन करताल तेव्हा तुम्हाला कळलं की त्यांनी एक मंत्र टाकलाय हनुमानजीचा। त्या मंत्रामध्ये म्हणजे आपला त्याच्यातला रक्षामंत्र, त्या रक्षामंत्रामध्ये सुद्धा त्यांनी चूक केलेली आहे, म्हणजे आपले सनातनीय मंत्र त्यांनी चूक केलेली आहे। काय त्याला व्यवस्थित मंत्र सुद्धा म्हणता येत नाही आणि म्हणजे ज्यांचे माझ्याकडे प्रूफ आहेत, माझ्याकडं माझ्या विद्येचे प्रूफ आहेत, मी स्वतः विद्या करतो, माझे गुरु, माझे चाचा गुरु आणि माझे दादा गुरुसुद्धा मी यांना समोर बसवलं। आमची परंपरा चालत आलेली आहे नाथपंथाची,
तसा हा श्यामबाई म्हणणे हा काहीच नाही. तो इकडले तिकडले मंत्र उचलतून टाकतून हा मला म्हणतो यांनी माझ्या चॅनलवर कॉपीराईट क्लेम केलेला आहे कॉपीराईटचा. म्हणे मी जे बोललोय तेच यांनी माझी कॉपी करून तुम्हाला सांगतोय. याचे तुम्ही मंत्र बघा, आपले सनातनीय मंत्र आहेत, पण ते किती बरोबर आहे ते बघा आणि माझे मंत्र बघा. माझे मंत्र सगळे प्रूफ आहेत, माझे मंत्र सगळे चालणारे आहेत, मी सिद्ध करून दाखवल हे सर्व मंत्र. अशी पण लोक असतात की आपल्या जे काही असतील आमच्या नागपंथामधनं जे लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करतील. मी अजूनपर्यंत कोणाकडे पैसा घेतलेला नाही, घेतही नाही. मी हे मंत्र लोक व्हावा, ही विद्या लोकांपर्यंत कळावी की असं पण होतं, त्यासाठी मी हे करतोय. माझी स्वतःची गौशाळा आहे, माझा स्वतःचा आश्रम, मी गौमातेची सेवा करतो आणि गोरक्षनाथांचा धुना चालवतो. याच्या आधी माझ्या आश्रमचे व्हिडिओ वगैरे मी टाकलेले, पर्णकुटीचे व्हिडिओ वगैरे टाकलेले. अशा पद्धतीने काही लोक क्लेम करतात. तर आता त्यांच्याविषयी तर मी कोर्टात जाणार आहे, माझे वकील आहेत आमच्या, त्याच्याविषयी मी कोर्टामध्ये केस फाईल करणार. वकिलांसंग बोललोय मी आणि यूट्यूबने पण त्याच्यावर ॲक्शन घ्यायला सुरुवात केलेली. तर मग हां, आता तो मुद्दा आपण बाजूला ठेवूया. आता जो मेन मुद्दा आहे, जो मोहिनी क्रिया ही ज्या वनस्पती होती ती वनस्पती मी तुम्हाला दाखवलेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बॅनरमध्ये आहे यूट्यूबच्या. तो नरनारीचा जोड आहे. त्याची विधी सुद्धा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितले की अशाने असं करायचं, त्याच्यावर मंत्र म्हणायचा 108 वेळा आणि फूक मारायची. आणि तो जोडा तुम्ही एका माठामध्ये, छोटंसं माठ असतो ना आपला, म्हणजे मडकं गाडगं, त्याच्यामध्ये तो जोडा ठेवून घ्या. त्याचं तोंड बांधा. तोंड बांधून ना तो नदी किनारे किंवा मग एखादा तलाव असेल, तलाव विहिरीपाशी नका, तलाव त्या ठिकाणी तुम्ही दफन करा. जिथं तुम्ही हे केले त्या ठिकाणी जाऊन फक्त 3 दिवस अगरबत्ती लावून 3 दिवसामध्ये वशीकरण म्हणजे इतकी ही मोहिनी क्रिया आहे जबरदस्त. समोरची पत्नी आपल्या नवऱ्याला सोडून गेली असेल आणि तिनं कोर्टामध्ये केस केली असेल नवऱ्याच्या विरोधामध्ये, किंवा आपले पती आता त्या पत्नीला सोडून गेले असतील आणि ते तिला सांभाळत नसतील, काही कारण असतं, आणि तर ह्या दोन्ही बाजू होतात. हा प्रयोग म्हणजे बऱ्याच गोष्टीमध्ये केला जातो, पण हा प्रयोग मी फक्त आता या मोहिनी क्रियेसाठी सांगत आहे. बाकीच्या पण क्रियेच्या खूप काही होतात, पण आता मी जो हा प्रयोग फक्त तुम्हाला मोहिनी करण्यासाठी सांगत आहे. तर ज्यांना पण हा मंत्र हवा असेल आणि ज्यांना मनापासून खरंच करायचं असेल तर त्यांनी माझ्या टेलिग्राम चॅनलवर या गुरुआशीर्वादवर आणि मेसेज करा. माणूस योग्य जर असेल तर ह्या वनस्पती सकट, ह्या जडी सकट सिद्ध करून तुम्हाला तो मंत्र दिला जाईल. आणि जर तुम्ही जर म्हणत असाल नाही मला तुम्हीच करून द्या, तर काही हरकत नाही, तुम्ही माझ्या आश्रमावर या, हा प्रयोग मी तुमच्यासाठी करून देईन.
आणि 3 दिवसामध्ये तुम्हाला रिजेक्ट येईल याची मी गॅरंटी देतो, याची शाश्वती देतो. ओम नमः सतनाम गुरुजकाच. माझ्या गुरु आशीर्वाद चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि दुसऱ्यांना शेअर करा. ओम नमः.